एका स्टॉकने कोणी रिच होत नाही, पण एका रॉंग हॅबिटने लोक फायनान्शियली स्टक राहतात. स्टॉक मार्केट सिक्रेट स्टॉक मध्ये नाही, रूल्स मध्ये आहे. आणि आज मी तुम्हाला 7 गोल्डन रूल्स सांगणार आहे, जे स्मार्ट इन्व्हेस्टर क्वाइटली फॉलो करतात. रूल नंबर 1, इन्व्हेस्ट, डोंट स्पॅक्युलेट. स्टॉक प्राइस वर बेट करू नका, बिझनेस मध्ये हिस्सा घ्या. कंपनी काय करते, पैसे कसे कमावते, फ्युचर आहे का, हे समजत नसेल तर स्किप करा. कन्फ्युजन मध्ये इन्व्हेस्टमेंट नाही, रिस्क असतो. रूल नंबर 2, पेशन्स पेज मोर दॅन इंटेलिजन्स. स्मार्ट लोक पण इम्पेशंट असतील तर लूज करतात. स्ट्रॉंग कंपनी घेतली आणि 15 दिवसात रिटर्न हवा, हे ट्रेडिंग माइंडसेट आहे. वेल्थ क्वार्टर्स नाही, डिकेड्स मध्ये बनतं. रूल नंबर 3, नेव्हर मॅरी वन स्टॉक. एका स्टॉकवर फ्युचर ठेवू नका. बेस्ट इन्व्हेस्टर पण रॉंग होतात, म्हणून डायव्हर्सिफिकेशन खूप जरुरी आहे. लार्ज कॅप, मिड कॅप, डेप्थ, गोल्ड, हे सगळे बॅलन्स ठेवा. रूल नंबर 4, चीप प्राइस इज द बिगेस्ट ट्रॅप. 20 रुपयाचा स्टॉक चीप दिसतो, पण बिझनेस वीक असेल तर एक्सपेन्सिव्ह आहे. 2000 चा क्वालिटी स्टॉक कॉस्टली दिसतो, पण फ्युचर स्ट्रॉंग असेल तर चीप असू शकतो. रूल नंबर 5, रेग्युलर इन्व्हेस्टिंग बीट्स परफेक्ट टायमिंग. स्टॉकचा बॉटम पकडण्याचा प्रयत्न भरपूर लोक करतात आणि वर्षभर वेस्ट करतात. SIP स्टाईल इन्व्हेस्टिंग डिसिप्लिन देतं आणि ॲव्हरेज बाईंग कॉस्ट कमी करतं. रूल नंबर 6, रिसर्च युअर सेल्फ और पे द प्राइस. टेलिग्राम टिप्स, व्हॉट्सअप फॉरवर्ड, रँडम रील्स हे स्ट्रॅटेजी नाहीये. प्रॉफिट, डेप्थ, मॅनेजमेंट, व्हॅल्युएशन, सेक्टर ट्रेंड, बेसिक्स चेक करा. डू युअर ओन रिसर्च. रूल नंबर 7, थिंक लॉंग टर्म और स्टे ॲव्हरेज. डेली न्यूज, क्रॅश फिअर, इलेक्शन नॉईज इग्नोर करा. कंट्रीज ग्रो होतात, स्ट्रॉंग बिझनेसेस त्याहून फास्ट ग्रो करतात. ट्रूथ काय आहे माहिती आहे? बहुतेक लोक पैसा मार्केटमध्ये लूज करत नाहीत, ते इमोशन्स, इम्पेशन्स, इगो मध्ये लूज करतात. मार्केट तुमचा एनिमी नाही, पण बॅड हॅबिट्स तुमचे एनिमीज आहेत. जर तुम्ही हे 7 रूल्स फॉलो केले तर नेक्स्ट बुल मार्केट तुमचं लाईफ बदलू शकतं. जर इग्नोर केले तर नेक्स्ट बुल मार्केट पण फक्त दुसऱ्यांना रीच करेल, तुम्हाला नाही. तुम्हाला काय वाटतं, या 7 गोल्डन रूल्स पैकी कोणता रूल्स जास्तीत जास्त लोक ब्रेक करतात? कमेंटमध्ये मला सांगा. आणि हा व्हिडिओ सेव्ह करा आणि शेअर करा त्या फ्रेंडला जो रँडम स्टॉक अजूनही घेतोय.